नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. आज मस्त तयारी केली आणि सुट्टी होती आज शिवजयंतीनिमित्त. त्याच्यामुळे म्हटलं चला आज थोडं बाहेर जाऊन येऊन 2-3 कामं मी ते करून घेऊ. तर सगळ्यात आधी शिवजयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आम्ही जेवणे बाहेरच केले होते आणि परत निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. आणि आज जायचं होतं आम्हाला पाटणादेवीला. बऱ्याच दिवसापासून गेलेलं नव्हतं. म्हटलं चला आता दर्शन करून येऊ आणि सुट्टी होती म्हटलं मग तेही होईल. मग चाळीसगावला असे जातच होतो. म्हटलं चला पहिले आपण दर्शन घेऊ आणि नंतर पुढची कामं करू. आणि प्रसाद वगैरे घेतला आणि इथलं वातावरण खरंच खूप शांत आहे. खूप छान वाटतं इथे येऊन. आणि आज गर्दी पण नव्हती, बिलकुलच गर्दी नव्हती. खूप कमी लोक दर्शनासाठी आले होते म्हणून आमचंही छान असं शांततेत दर्शन झालं होतं. इथे खाली उतरून इथे पण एक देवीचं मंदिर आहे, तिथले दर्शन घेतलं. आणि खरंच असं काही देवाचं दर्शन वगैरे घेतल्यानंतर आपण तर घरी देवपूजा करतोच, पण असं मंदिरात जाऊन तर दर्शन वगैरे घेतलं तर मन खरंच खूप प्रसन्न होऊन जातो. आणि तिथून आम्ही लगेच निघालो. आम्हाला जायचं होतं दुसऱ्या ठिकाणी, जे की वालझिरीला गेलो. तिथे दर्शन घेतलं आणि येताना आम्ही भाजीपाला घेतला. भाजीपाला छान होता तो घेतला आणि किराणाही करायचा होता थोडासा. आमच्या गावात येऊन आम्ही किराणा केला होता आणि घरी आलो. तर असा होता माझा आजचा दिवस. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.